कामाचा माणूस म्हटलं तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे, पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील. नियती बघा कशी असते. आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले. पण मला अभिमान वाटतोय की मी रिकाम्या हाताने नाही तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतो. शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा होता. माझा स्वभाव थोडा रोखठोक होता. कधी कुणावर ओरडलो असेल, कुणाचं मन दुखावलं असेल, पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तडफड होती की माझ्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे. सत्तेसाठी नाही तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहिलो. आता मी निरोप घेतोय, पण महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय. राजकारण करा, पण विकासाची गती. कैलासवासी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना प्रामुख्याने खरं म्हणजे त्यांच्याबरोबर जे काही थोडे क्षण व्यतीत करण्याचं भाग्य मला लाभलं आणि त्या प्रसंगी त्यांनी कामाच्या बाबतीत जी तडप दाखवली, अशी तडप महाराष्ट्रातील कोणत्याही दुसऱ्या नेत्यांनी दाखवली नाही असं मी जवळजवळ 1967 सालापासून या तालुक्याच्या राजकारणामध्ये आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना तेव्हापासून अगदी आतापर्यंत सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर भेट घेण्याचा, त्यांच्याकडे कामं घेऊन जाण्याचा प्रसंग आला. आसपास आपले आदरणीय अजितदादा यांचं असं दुःखद निधनाची बातमी कळाली. अक्षरशः काय करू काय नाही असं या ठिकाणी झालं होतं. निश्चित त्यांच्या जाण्याने आमचे सर्व कार्यकर्ते असतील त्याचं खूप मोठं या ठिकाणी दुःख झालेलं आहे. कारण की माझ्या एक दादानी या ठिकाणी सभा घ्यायच्या पहिले 6 महिन्यापूर्वी माझ्या प्रवेशाच्या खूप हालचाली या ठिकाणी चालू होत्या. त्याच्यामध्ये दादांचे सहकार्य केलं मला. म्हणजे एक माजी आमदार असताना सुद्धा मला त्या पक्षामध्ये घेण्याची त्यांची इच्छा अशी होती तर ते म्हणे जर का तुला प्रवेश नाही दिला तर मी तुझ्या गावात जाऊन तुझ्या या ठिकाणी प्रवेश करीन. आणि एक म्हणजे मी दिवस तिथं बसल्यानंतर दादा स्वतःच्या तोंडाने मला म्हणतात, सॉरी पंकज तू थांब, आपण उद्या परत एकदा भेटू. एवढा मोठा माणूस, एवढा मनाचा मोठा माणूस त्यांनी मला पक्षात घेतलं आणि त्याच्यानंतर पूर्ण वैजापूरची जबाबदारी माझ्यावर दिली. माझ्यासारखा छोट्या कार्यकर्त्याला नेत्याने जाऊन खूप मोठं या ठिकाणी दुःख झालेलं आहे. कारण की बघितलं त्यांची कामाची पद्धत, ही सगळी गोष्टी बघून मी त्या पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला होता. काल अक्षरशः सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले. सगळे बाळूबाबा असतील, दत्तूभाऊ असतील, सूरज नाना असतील, हे जुने राष्ट्रवादी काम करणारे सगळे कार्यकर्ते. अक्षरशः काय झालं काय नाही कोणालाच काही कळत नव्हतं. एवढा त्रास सर्व कार्यकर्त्याला या ठिकाणी झाला. निश्चित त्यांच्या जाण्याने संपूर्ण पवार कुटुंब असेल, त्याचबरोबर आपले सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते असेल, दादाचं जे स्वप्न आहे आपल्याला सर्वांना, जे दादानी याच्यामध्ये तो मेसेज आपल्याला मिळालेला आहे का आपल्याला भविष्यात आपला महाराष्ट्र असेल, आपलं वैजापूर असेल, हे पुढं न्यायचं आहे. त्या पद्धतीने आपण सर्वांनी कार्यकर्त्यांनी पुढं न्यायचं आहे. दादा स्वप्न आपल्याला त्या काळात पूर्ण करायचं आहे. एवढंच ती दादाला आपल्या सर्व वैजापूरच्या वतीने श्रद्धांजली राहील. एवढं बोलून मी माझा शब्द संपवतो. ओम शांती. आणि मी जेव्हापासून राजकारणात उतरलो मी प्रत्येक वेळेस दादांचं सभेमध्ये भाषण ऐकायचो. यूट्यूबवर भाषण ऐकताना शेठ मला कधी वाटलं नाही का त्यांनी स्टेजवर कधी हिंदू मुस्लिम केलं. तो दादा असा व्यक्तिमत्व होता की त्यांनी जी उंची गाठली ती उंची गाठताना जे आताचे जे पुढारी आहे, लोकनेते आहे, भरपूर जर स्टेजवर उतरल्यावर हिंदू मुस्लिमचं राजकारण करतात. पण आपले जे दादा होते,
दादांनी कधीही स्टेजवर हिंदू मुस्लिमचं राजकारण केलं नाही. दादांनी हिंदूंनाही तेवढंच जवळ धरलं, मुस्लिम समाजालाही तेवढंच जवळ धरलं आणि आमच्यासारख्या बहुजन समाजालाही तेवढंच धरलं. दादाची जी खंत आहे, दादा जे आपल्यातून निघून गेले, ती पोकळी कधी न भरण्यासारखी आहे. आणि मी या ठिकाणी आपण जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जो भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमानिमित्त मी माझ्या त्रिभुवन परिवाराच्या वतीने, ABS सोशल ग्रुपच्या वतीने व कार्याध्यक्ष या नात्याने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. मनाचा हळवा, शिस्तीचा कडवा, स्वभावाने मावळा असलेला हा लोकनेता, जनसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेला, दीनदलितांचा कळवळा असलेला हा लोकनेता, आमचा आधार आम्हाला सोडून गेलेला आहे. अशा प्रगल्भ विकासाची दूरदृष्टी असलेला लोकनेता तयार व्हायला अनेक टप्पे जावी लागतात. पण नियती क्रूर झाली, क्षणात होतेचे नव्हते झाले. दादांची ती विकासाची दूरदृष्टी आपण डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जे उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायचे आणि तीच दादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. दादांना त्यांच्या लाडक्या बहिणीकडून अखेरचा मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या कुटुंबातले अनेक व्यक्ती गेले, परंतु जेवढं दुःख झालं नाही एवढं दुःख माझ्यासह आपल्या सर्वांना झालं. कालपासून अनेक जणांचे फोन आले, प्रत्येक जण रडत होता. आता ज्यांचा फोन आला, चंदनदादा अकोलकर, लाखणीचा कार्यकर्ता, कालपासून सातत्याने तो कार्यकर्ता रडतोय. इथं आल्यानंतर ज्योतिताईने तेच सांगितलं की माझी मनस्थिती बोलण्याची नाही आबा, कालपासून मला बोलताच शब्दच नाही माझ्याकडे. अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले, अनेक कार्यकर्ते भेटले. रात्री एका कार्यकर्त्यानं तर व्हॉट्सअपला मेसेज टाकला का आबा जेव्हापासून मला ऐकायला मिळालं तेव्हापासून मी रडतोय. रात्री 12 वाजता त्याचा मी मेसेज पाहिला. ही कार्यकर्त्यांची भावना, हे दादांनी कमावलं. आज दादा आपल्यातनं हे खरं म्हणजे पटतच नाही. त्याचं कारण हे रडताय कशासाठी लोक, आपल्या सर्वसामान्य माणसं ज्यांचा दादा कधी सहवास लाभला नाही तरी सुद्धा आपण प्रत्येक जण रडतं. त्याचं कारण हे माणसं घडले, ज्योतिताईंनी सांगितल्याप्रमाणे अनेक तप हे माणसं घडण्यासाठी लागतात. असा तपस्वी माणूस आज आपल्यात नाही, याचं खरोखर महाराष्ट्राला फार मोठं दुःख. महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री की बातमी जब मालूम हुई तो दिन भर ऐसा लगता था कि दादा उस प्लेन में नहीं होना था, कि आप कहीं से आ जाएंगे टीवी पर और कहेंगे कि हमारा प्लेन नहीं था. तो वो जाने वाले भी बेचारे 5, उनके पीछे भी परिवार रहता, वो उनको भी भावपूर्ण श्रद्धांजलि. लेकिन जो नहीं होना था, आज पूरे महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी दुख की बात है कि आज राष्ट्रवादी के जो हमारे अजीत दादा आज हमारे बीच अब नहीं रहे. वो एक बार जब हम कैलाश बाबा के 10वें में जब वो कैलाश बाबा को वो देने को भावपूर्ण श्रद्धांजलि देने के लिए आए थे, तो जब कह रहे थे कि दादा अगर मेरे मतदार संघ में मैं टैट नहीं मारूंगा तो लोग बोलते कि मैं आज मुंड में नहीं है करके लोग बोलते ऐसा, और तुम्हारे मतदार संघ में ऐसी बात कभी करे बोले भाऊ साहब तो तुमको लोग वोट ही नहीं देंगे बोले. तो दादा की काम करने की परिस्थिति ऐसी थी, टाइट काम करते थे, अच्छा काम. आज मी एवढंच म्हणेल की देवाने आमचे खरंच अजितदादा चोरले. जे आवडे सर्वांना तेवच आवडे देवाला, आपण जी वृत्ती म्हणतो ती खरंच काल मान्य झाली. कारण की महाराष्ट्राचे सगळ्यांचे पाठी राखा आणि सर्व युवकांचे असतील, सर्व जनतेचे असतील, अजितदादा एक प्रेरणास्थान होते. आमच्यासारखे युवकांना तर खरंच फार प्रेरणा त्यांच्याकडून भेटायची. कारण की मी तर खास करून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो, पण मी जेव्हापासून राजकारणामध्ये आलेलो आहे तेव्हापासून मी अजितदादाचे भाषणे वगैरे पाहतो, त्यांचे काम करण्याची शैली मी पाहतो. स्पष्ट वक्ता, स्पष्ट बोलणारा माणूस, असा इतका उत्तेजित, इतका म्हणजे त्याला एक प्रेरणा कशी भेटली ती मी अजितदादाकडून फॉलो केली आणि मी पण त्याचप्रमाणे नेहमी स्पष्ट बोलण्याची भूमिका माझी राहायची.
आणि स्पष्ट बोलण्याने फायदा किती होतो, कारण की एक क्षणिक थोडासा नुकसान होतं, पण नंतर अरे नाही अजितदादा खरं बोलायचे ही लोकांना सरळ समजायचं. आणि खरंच अशा व्यक्ती, असा महान व्यक्ती जाण्याने फक्त पवार कुटुंबच नाही तर पुऱ्या महाराष्ट्राची हानी झालेली आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्र कालपासून एक दुःखाच्या सागरमध्ये कोसळलेला आहे. आणि ह्या दुःखाच्या डोंगरातून सावरण्याचं शक्ती या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला, कार्यकर्त्यांना मिळो, ईश्वरचरणी मी एवढीच प्रार्थना करतो. आणि नक्कीच अजितदादा हे स्वर्गातच जातील, कारण की त्यांनी नेहमी सर्वांचे समाजसेवा त्यांनी, म्हणजे जेव्हापासून त्यांना सूर्य उजडला तर दादा हे मंत्रालयामध्ये जे दादा हे त्यांच्या कामात असायचे. अशा थोर माणसांच्या जाण्याने खरंच फार एक हानी महाराष्ट्रात झालेली आहे. मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. ओम शांती. आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं निधन झालं, ती गोष्टी पटणारी नव्हती. परंतु ज्यावेळेस आम्ही टीव्हीला बातमी पाहिली त्यावेळेस अत्यंत अक्षरशः डोळ्यात पाणी यायला लागलं. कारण दादांच्या नावामध्ये जी ताकद होती ती ताकद म्हणजे फक्त दादा होते. कारण दादांवरती बोलण्यासारखं खूप काही आहे. कारण आपण टीव्हीच्या माध्यमातून बघतोय अख्ख्या त्या बारामतीमध्ये, बारामती शहर असेल किंवा बारामती जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातील सर्व लोक असेल, कारण त्या ठिकाणी सर्व एकजुटीनं रात्रंदिवस तिथं बसलेले होते. कारण काल सकाळपासून तर रात्रभर तिथं होते. कारण तिथं बातमीमध्ये मी बघितलं का त्यांच्या देवघरामध्ये सुद्धा दादांचा फोटो होता. कारण का ही दादांच्या कामाची पावती होती. म्हणून दादांच्या जाण्यानं जे पवार कुटुंबावरती आणि अख्ख्या महाराष्ट्रातील जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे तो कधी भरून न निघणार आहे. म्हणून मी दादांना जास्त काही वेळ न घेता मी माझ्या प्रहार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. ओम शांती. मरणाची सरे उत्तमाची कीर्ती पुरे मागे, या उक्तीप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावरील 100 एकर जागा उपलब्ध करून 1000 कोटीचा निधी मंजूर करून देणारा माझा नेता हरपला. त्यामुळे माझी जी कालची परिस्थिती, ज्यावेळेस मी पार्टीच्या कार्यालयामध्ये आलो त्यावेळेस पंकज भाईंनी मला सावरलं. कालचा दिवस, आजचा दिवस म्हणायपेक्षा जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत असा नेता नसल्यामुळे आपण 100% पोरगं झालं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. कारण काम करण्याची जी पद्धत होती, आपण बऱ्याच पक्षामध्ये नेते बघतो, त्यांची उंची बघतो, परंतु काम करण्याचे जे सामर्थ्य माझ्या दादामध्ये होतं ते कुठल्याही पक्षाच्या नेत्यामध्ये नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. त्यामुळे खरोखरच जो कालची जी घटना घडली ही नियतीला क्रूर समजायसारखी आहे. कारण नियत इतकी क्रूर झाली की जो राजकारणातला संत आमच्यातून त्यांनी हरवून नेला. म्हणून माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. हरिओम तत्सत.